नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये. सकाळी आवळे ती नेली घरी, भिजवायला चालू आहे. मका थोडी राहिली आहे, लावलेलं आहे. थोड्या काकऱ्या राहिल्यात. एवढी झाली की खाली कांदे ती भिजवून घ्यायचे. 10-15 मिनिटात यातलं कडीला काकऱ्या भिजवायच्या. काय आल्यात काय राहिल्यात, थोडा राहिल्यात. पुन्हा हे झालं की खाली घ्यायचं कांद्यामध्ये पाणी. हा झालं तर नसतं मग उद्याच्याला घ्यायचं. मोटर बंद करून जायचं. ज्वारीचं पाणी बंद केलं आता. सकाळी आवळे न्यायला आलतो, आवळे कांदे नेली घरी. पुन्हा 12 वाजता मोटर चालू केली आहे. चालू आहे मोटर अजून. 3:30 वाजले. लाईट जाऊस तर लाईट जायच्या आधी झालं भिजायचं तर खाली घ्यायचं. पुन्हा जाऊन मोटर बंद करायची. उद्या घ्यायचे मग कांदे ती भिजवून विहिरीमध्ये वाल फिरवायचा. थोड्या काकऱ्या राहिल्यात. 2-3 काकऱ्या आल्यात कडीला. येतो भिजून. आवळे काढायलोय. आवळ्याच्या झाडावर चाललोय. पाला गळून गेला समजा. मोठे झालेत आवळे, घ्यायचे काढून. 10 वाजलेत. पुन्हा 11 वाजता यायचं शेतामध्ये. पै बदलायचा. काल भिजल्यात ती काकऱ्या, पुढे घ्यायच्या. काढतो आवळे. झाले आवळे काढायचे, उतरायचे खाली. आता झाडावर चाललो होतो. लिंबूचे झाडं आहेत खाली आवळ्याच्या झाडापाशी. आणले शेतामधून आवळे काढून. लय मोठे लागले होते आवळे, गळून जायले म्हणून आणले. तर पिशवीत काय ठेवले तर आविष्कारातून खायचा म्हणून आवळा. लिंबू पण आणलेत. तर जेवण करून जायचं शेतामध्ये. आलो शेतामधून. आवळे ते आणले तर पिशवीत काय ठेवलेत. खार घालायचा याचा आवळ्याचा. आवळे लय मोठे लागले होते, वाऱ्यानं पडाल ते म्हणून काढून आणले. जेवण करून शेतामध्ये जायचंय. आविष्कार पण येणार आहे. आविष्कार यायचे शेतामध्ये. पिशवीत काय आहे तर आविष्कार पिशवीतले घ्यायला आवळे. जेवण करून काल अर्धाली काकऱ्या राहिल्यात मकाची, ती भिजवून घ्यायच्या. पुन्हा पैप मोहरी घ्यायचा. करतो जेवण.